शिक्षकांच्या भवितव्याशी थेट निगडीत असलेल्या स्टेट म्हणजेच अनिवार्यतेच्या टीईटीच्या निर्णयानं देशभरात खळबळ उडाली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गुरुजनांमध्ये म्हणजे शिक्षकांमध्ये अस्वस्थता, नाराजी आणि भीतीचं वातावरण देखील तयार झालं आहे। या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारनं या निर्णयाचे परिणाम समजून घेण्यासाठी पावले देखील उचललेली आहेत। बाधित शिक्षकांची संख्या, राज्यांवरील त्याचा होणारा परिणाम आणि संभाव्य दिलासा यांचा यामध्ये आढावा घेण्यासाठी शिक्षण मंत्रालयानं हालचाली सुरू केल्याने या विषयाला एक नवं वळण देखील मिळालंय। याबाबत सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सह्याद्री एक्सप्रेस। सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी ही अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय किंवा दिला होता तसा तो, आणि या निकालावरती 17 नोव्हेंबरला निकाल आला आणि शिक्कामोर्तब झाले। या निर्णयामुळे देशभरातील लाखो कार्यरत असलेल्या शिक्षकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झालेली होती। आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण विभागांना एक पत्र पाठवले आणि त्यामध्ये न्यायालयीन निर्णयाची सविस्तर माहिती आणि त्याचे होणारे संभाव्य परिणाम स्पष्ट केलेले आहेत। यापुढे नव्याने शिक्षक म्हणून नियुक्ती घेणाऱ्या उमेदवारांसाठी तसंच सध्याच्या सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी पदोन्नतीसाठी टीईटी ही उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे। 1 सप्टेंबर 2025 रोजी ज्यांची सेवा 5 वर्षांपेक्षा कमी शिल्लक आहे अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण न होता सेवानिवृत्तीपर्यंत सेवेत राहता येईल, मात्र पदोन्नतीसाठी टीईटी ही आवश्यक राहणार आहे। ज्यांची सेवा 5 वर्षांपेक्षा अधिक शिल्लक आहे अशा आरटीई पूर्व नियुक्त शिक्षकांना निकालाच्या तारखेपासून 2 वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण होणं तेवढंच बंधनकारक असणार आहे। अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना हा नियम सध्या तरी लागू होत नाहीये, कारण की लार्जर बेंचचा त्याबाबतचा निर्णय आलेला नाहीये। वाद आणि शिक्षकांच्या अस्वस्थता ती काय आहे तर ती या निर्णयामुळे विशेषतः ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षकांवरती त्याचा मोठा परिणाम आणि ताण होतो आहे। अधिक शिक्षक संघटनांनी केंद्र सरकारकडे निवेदनं देखील सादर केली होती। हा निर्णय अन्यायकारक असल्याचा त्यामध्ये दावा होता। त्यानंतर कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्याची अट भावनिकदृष्ट्या त्रासदायक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे अनुभवी शिक्षक अकाली निवृत्त झाल्यास शिक्षण व्यवस्थेत मोठी पोकळी निर्माण होण्याची भीती देखील शिक्षकांकडून आणि शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे। या बाबतीतील परिणाम आणि कारवाई काय होईल तर टीईटी उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांना अनिवार्य निवृत्ती देण्यात येऊ शकते, परंतु त्यांना सर्व सेवानिवृत्तीचे लाभ हे देखील मिळणार आहेत असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। केंद्रीय मंत्रालयानं राज्यांना पत्राद्वारे बाधित शिक्षकांची अचूक अशी संख्या निश्चित करण्याचा निर्देश दिलेले आहेत। ठराविक प्रपत्रात माहिती संकलित करून ती केंद्राकडे सादर करण्यास देखील सांगितलेलं आहे। या निकालामुळे निर्णय होणाऱ्या अडचणी आणि शिक्षकांना दिलासा देण्यासाठी संभाव्य उपाययोजनांबाबत राज्यांनी आपापली मतं पाठवावीत अशा सूचना देखील केंद्रानं त्या शिक्षण विभागानं केलेल्या आहेत। राज्यांनी कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती पावले उचलावीत असा आग्रह देखील धरण्यात आलेला आहे। हा निर्णय शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण असला तरी त्यामुळे लाखो शिक्षकांच्या भवितव्यावरती परिणाम देखील हा करणारा निर्णय आहे। राज्य सरकार आणि शिक्षक संघटना यावर सकारात्मक चर्चा करून उपाय शोधण्याची तेवढीच खऱ्या अर्थानं गरज आहे। अन्यथा ही शिक्षक अगोदरच सेवानिवृत्त होतील, कारण की त्यांना टीईटी ही मस्ट केलेली आहे आणि त्यामुळे ते आपल्या पदोन्नतीपासून देखील वंचित राहणार आहेत। एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत।